शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, मध्यंतरी जे काय वातावरण खराब होतं त्या खराब वातावरणामुळं अनेक शेतकऱ्याच्या कांदा पिकातील बुरशीजन्य रोग, ज्यामध्ये मग करपा असेल किंवा कांदा पिकातील जे शेंडे आहेत ते शेंडे पिवळे पडणं असेल, यासारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा वाढलेला आहे. मित्रांनो, याच्यामध्ये फवारणी करत असताना आपल्याला नेमकं कोणतं बुरशीनाशक वापरायचं आहे या संदर्भातील प्रश्न हा शेतकऱ्यांना साहजिकच पडत असतो. मित्रांनो, नेमकं कोणतं बुरशीनाशक वापरायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला त्याचे चांगल्या प्रकारचे रिझल्ट तिथं बघायला मिळतील आणि ते आपल्याला कशा पद्धतीनं वापरायचं आहे, किती प्रमाणात वापरायचं आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम हा जो प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये मग आपल्या कांदा पिकावरती करपा येणे असेल किंवा आपला कांद्याचा प्लॉट पिवळा पडणे असेल, हा प्रॉब्लेम नेमका कशामुळे होतो? तर मित्रांनो, ढगाळ वातावरण असेल किंवा दमट वातावरण आपण ज्याला म्हणतो, त्या वातावरणामुळं आपल्या या कांद्याच्या प्लॉटवरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती होतो. त्याच्यामध्ये मग धुकं देखील असेल तरीही आपल्या या कांद्याच्या प्लॉटवरती करपा येणे किंवा कांद्याचा प्लॉट पिवळा पडणे या प्रकारच्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव तिथं मोठ्या प्रमाणावरती वाढतो. आणि मित्रांनो, दुसरं म्हणजे आपल्या कांदा पिकाला जर का आपण जास्त प्रमाणावरती पाणी भरत असू तरी देखील आपल्याला आपल्या कांद्याचा जो प्लॉट आहे तो प्लॉट आपल्याला पिवळा पडताना तिथं दिसतो किंवा त्याच्यावरती करपा येताना आपल्याला तिथं जाणवतो. मित्रांनो, जर ढगाळ वातावरण असेल तर शक्यतोवर कांदा पिकाला पाणी देऊच नका, कारण जे उष्णता असते, ऊन असतं, हे कमी प्रमाणावरती असतं आणि तिथं पाहिजे त्या प्रमाणावरती म्हणजे वापसा कंडिशन येत नाही लवकर आणि त्याच्यामुळे देखील आपला जो कांद्याचा प्लॉट आहे हा पिवळा पडताना आपल्याला तिथं दिसतो. मित्रांनो, या सर्व गोष्टीचा विचार करून आपण स्टेप बाय स्टेप असे 2 कॉम्बिनेशन तयार केलेले आहेत. याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी, ते म्हणजे एक कीटकनाशक आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुरशीनाशक. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये टॉनिक टाकायची आवश्यकता वाटली तर तुम्ही त्याच्यामध्ये टॉनिक देखील टाकू शकता. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला सिलिकॉन बेस स्टिकर हे टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या सर्व कांदा पिकावरती फवारणी केल्याच्या नंतर हे जे औषध आहे हे पूर्ण झाडावरती पसरेल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तिथं बघायला मिळतील. योग्य ते कीटकनाशक आणि बुरशीनाशक अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला आदमा कंपनीचं प्रॉफिगन प्लस 15 लिटर पंपासाठी 30 ml आपल्याला घ्यायचं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये सायपरमेथ्रिन आणि प्रोफेनोफॉस हा घटक असल्यामुळं आपल्याला तिथं थ्रिप्सवरती सुरुवातीच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा कंट्रोल आपल्याला मिळतो. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये शामेर नावाचं बुरशीनाशक, जे टेबुकोनाझोल आणि कॅप्टन अशा 2 पद्धतीचे कंटेंट या शामेरमध्ये आपल्याला तिथं बघायला मिळतात. मित्रांनो, याच्यामधला जो टेबुकोनाझोल हा जो घटक आहे हा एकाच वेळेस अनेक बुरशीवरती काम करतो. त्याच्यामुळं तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला तिथं तुमच्या कांदा पिकावरती बघायला मिळतील. मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे कॅप्टन, हा घटक म्हणजे एखाद्या वेळेस आपल्या कांदा पिकामध्ये जर पाण्याचं प्रमाण जर का जास्त झालं तर आपल्या कांदा पिकामध्ये सड लागण्याची शक्यता जास्त असते आणि ती सड लागू नये किंवा आपला कांदा खालीून नरम पडतो, जिथं आपली कांद्याची जी गाठ असते त्या गाठीमध्ये कांदा नरम पडतो आणि तो कांदा नरम पडू नये याच्यासाठी हा कॅप्टन जो घटक आहे हा काम तिथं करत असतो. त्याच्यामुळं तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये शामीर आणि प्रोफेनोफॉस सायपरमेथ्रिन घटक असलेला प्रॉफिगन प्लस, जर तुम्हाला प्रॉफिगन प्लस हे उपलब्ध झालं नाही तुमच्या मार्केटमध्ये तर तुम्ही आदमा कंपनीचंच आघाडी SC देखील याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. त्याचं प्रमाण आपल्याला 30 ते 35 ml एका पंपाला घ्यायचं आहे. मित्रांनो, या जोडीमध्ये तुम्हाला फवारणी करायची आहे. जर तुम्हाला टॉनिक टाकायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टॉनिक देखील टाकू शकता आणि सिलिकॉन बेस स्टिकर आपल्याला तिथं वापरायचं आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटवरती चांगल्या पद्धतीची फवारणी होईल आणि ते झालेली फवारणी ही त्या पूर्ण झाडामध्ये स्प्रेड होईल आणि तुम्हाला तिथं अत्यंत चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला तिथं बघायला मिळतील. मित्रांनो, दुसरी फवारणी घेत असताना आपल्या कांदा पिकाची ही जी स्टेज असते ही अत्यंत महत्त्वाची स्टेज असते. त्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये थ्रिप्स असेल, त्याच्यानंतर शेंडे पिवळे पडणे असेल, त्याच्यानंतर करपा असेल, यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला तिथं वाढताना दिसतो आणि या फवारणीमध्ये त्याच्यामुळं आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आणि बुरशीनाशक आपल्याला वापरणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपण
रिकमेंडेशन करतोय ते म्हणजे आदामा कंपनीचा आघाडी SC, ज्याच्यामध्ये फिप्रोनिल 5% हा घटक असतो. मित्रांनो, हा फिप्रोनिल घटक हा तिथं आपल्या कांदा पिकातील पोंग्याच्या मध्ये जे थ्रिप्स असतात ते साधारणतः आपल्या लक्षात येत नाही लवकर. आपण ते तुम्ही जर का चांगलं व्यवस्थित पद्धतीनं जर तुमच्या कांदा पिकामध्ये चेक केलं तर तुम्हाला तिथं ते तुम्हाला आढळून येतील. त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला आघाडी SC हे 15 लिटर पंपासाठी आपल्याला तिथं 30 ते 35 ml आपल्याला वापरायचे. जर आपल्याला आघाडी SC जर का तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये उपलब्ध होत नसेल तर तुम्ही आदामा कंपनीचं ॲनोलिक, ज्याच्यामध्ये थायमोथॉक्झाम आणि लॅम्बडा सायलोथ्रिन या 2 पद्धतीचे घटक असतात आणि ते देखील तुम्हाला तिथं अत्यंत चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे तुम्हाला देत असतात. जर का तुम्हाला आघाडी SC मिळत नसेल तर तुम्ही ॲनोलिक देखील तिथं वापरू शकता. ते तुम्हाला 15 लिटर पंपासाठी 15 ml तुम्हाला वापरायचे. मित्रांनो, या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा फवारणीमध्ये बुरशीनाशक म्हणून तुम्हाला कस्टोडियाचा वापर करायचा आहे. 15 लिटर पंपासाठी तुम्ही 20 ते 25 ml पर्यंत तुम्हाला याचं प्रमाण घ्यायचं आहे. मित्रांनो, या कस्टोडिया बुरशीनाशकाचा वापर जवळजवळ 300 प्रकारच्या बुरशीचा नायनाट करण्यासाठी होतो. याच्यामध्ये तुम्हाला 2 घटक येतात, एक ॲझोक्सोस्ट्रोबिन आणि दुसरा म्हणजे टेबुकोनाझोल. मित्रांनो, हे प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणजेच रोग आल्याच्या नंतरसुद्धा आणि रोग येण्याच्या आधीसुद्धा हे बुरशीनाशक तुम्हाला तिथं काम करताना दिसतं. त्याच्यामुळं तुम्हाला या दुसऱ्या फवारणीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असं कस्टोडिया या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. मित्रांनो, याचे रिझल्ट तुम्हाला एकदम बेस्ट आणि बेस्ट असे तुम्हाला तिथं बघायला मिळतील. त्याच्यामुळं जर आघाडी SC तुम्हाला मिळालं तर आघाडी SC, आणि जर नाही मिळालं तर ॲनोलिक आणि कस्टोडिया या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला दुसरी फवारणी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस स्टिकर हे तुम्हाला वापरायचं आहे. मित्रांनो, या पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या कांदा पिकामध्ये जर का फवारणी केली तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही तुमच्या कांदा पिकामध्ये फवारणी घेऊन बघा. तुम्हाला कशा पद्धतीचे रिझल्ट आले हे देखील आम्हाला नक्की व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक नक्की करा. चला मित्रांनो, धन्यवाद.